तोच डॉक्युमेंट अँड नेचर ऑफ सोर्स. तुम्ही इन्कम कुठून होणार आहे? मशीन विकलं, गुड्स विकले, फ्लॅट विकला का अजून काय विकले, इन्व्हेस्टमेंट विकली आहे, याच्यावर तुमचा रेव्हेन्यू रेकॉग्नाइज होणार आहे. मग त्याचा सोर्स, डॉक्युमेंट आणि नेचर हे दोन्ही आयडेंटिफाय झालं पाहिजे. नेचर काय? कॅपिटल ऑफ रेव्हेन्यू. AS9 असं म्हणत नाही की हे वेगळं ते वेगळं. AS9 म्हणतं कधी रेकॉग्नाइज करायचं, एंट्री कधी पास करायची. ठीक आहे. Then you have to see whether it is an income of business or not. When you are recording it as per AS9, you have to see whether it is an income or not. का? ती लायबिलिटी पण असू शकते, ती ऍडव्हान्स इन्कम पण असू शकते. मिळालेले आहेत पैसे, ऍडव्हान्स इन्कम आहे पण ऍडव्हान्स आहे, मग इट इज अ रेव्हेन्यू नो. पण मग जीएसटी येईल का? होईल. फरक दोन्ही तिन्हीकडे आहे, कारण त्याचा इंटरप्ले आपल्याला करावा लागतो. आणि ते इंटरप्ले करण्यासाठी आपल्याला अजून एक छान टूल 11वीतच शिकवलेलं आहे. जे टूल आहे हे कळतच नाही आपल्याला, आजपर्यंत कळत नाही की हे टूल आहे. म्हणजे इतके सुंदर टूल आहेत आपल्या अकाउंट्स मध्ये की ते कळतच नाही हे टूल म्हणून वापरता येतोय. कोणी सांगू शकतं? अजून एक स्टेटमेंट करायला शिकूया 11वी पासून. 2-3 ठिकाणी फाउंडेशनला वापरलं, इंटरला वापरले. जे टूल म्हणून वापरता येतात, जेव्हा असा डिफरन्स येतो, डिफरन्स काय आला? काही ऍडव्हान्स इन्कम आहे आणि काही आत्ताच इन्कम आहे. ऍडव्हान्स म्हणजे पुढच्या वर्षीच आहे. मग जीएसटी ऍडव्हान्स वरही भरा आणि आता ह्याच्यावरही भरा. इन्कम टॅक्सचं काय? टीडीएसचा इम्पॅक्ट काय? वेदर इट इज टू बी पेड, म्हणजे टीडीएस इज दॅट पर्सन इज गोइंग टू पे राईट नाउ. समजा यांनी मला ऍडव्हान्स फी दिली, तर हा माझा टीडीएस आत्ता कापणार आहे का? टीडीएस मध्ये असा रूल आहे का? ट्राय टू अंडरस्टँड व्हॉट आय एम सेइंग. एक टूल आहे, आठवा. इन्कम फ्रॉम बिझनेस, त्याच्यावर जीएसटी लायबिलिटी, इन्कम टॅक्स लायबिलिटी, and then matching concept to be applied for matching the expenses of that particular period, of that particular nature. If it is a CA firm, if it is a doctor firm, accordingly the expenses to be debited. CAच्या फर्मचे इन्कम आहे आणि डेबिटला काय? सिमेंट आणलं, रेती आणली, वाळू आणली, बिल्डिंग बांधली, तर होऊ शकतं का लॉजिकल? मॅचिंग कॉन्सेप्टच नाही. पिरियड वाईज, why we do outstanding and prepaid? Outstanding and prepaid are based on your matching concept logic. मॅचिंग कॉन्सेप्ट म्हणतो म्हणून आउटस्टँडिंगची एंट्री करतो आपण, प्रोव्हिजन करतो, ऍडव्हान्सेस दाखवतो. मग आता ह्याच्यामध्ये तुमचं रेकॉर्डिंग ऑफ ट्रान्झॅक्शन, तुम्ही काय करता आणि समोरचा काय करतो. मी ही वस्तू विकली की आता मगाशी तुम्ही काय म्हटलं, रिस्क अँड रिवॉर्ड, तर त्याच्यामध्ये मी ही वस्तू पजेशन ह्याला दिलं आणि एक बिल दिलं, मग एंट्री केली. रेव्हेन्यू रेकॉग्निशन. समजा मी ह्याला फक्त बिल दिलं, वस्तू आज नाही दिली 3 डिसेंबरला, तर रेव्हेन्यू रेकॉग्निशन? क्वेश्चन मार्क. विचारतो, अरे विचारतो म्हणजे येस ऑर नो सांग. हो हो, भजन भजन, अरे भजन नाही आहे, उत्तर द्या पटापट. हा, इफ आय से दिस पर्टिक्युलर मोबाईल टू दिस पर्सन, पण हे मॉडेल आत्ता नाही माझ्याकडे, मी 4 दिवसांनी देणार आहे, पण बिल देऊन टाकलं, त्यांनी पैसे दिले, इज इट माय सेल? 28 नोव्हेंबरला तो आला होता आणि त्यांनी बिल घेतलं 5 डिसेंबरला. कुठल्या दिवशीचा सेल आहे माझा? कुठल्या महिन्याचा सेल आहे, कुठल्या महिन्यात मी जीएसटी भरायला पाहिजे? हा, बिल तर मी 28 तारखेला देऊन टाकलं. क्यों? आईटीसी वो क्लेम करेगा, मैं सेल की बात कर रहा हूं. मेरे सँडविच आलं होतं मगाशी व्हर्च्युअल, त्याचा सेल कधी बुक होईल? सँडविच दिल्यावर बुक होईल का मी खाल्ल्यावर बुक होणार? 5 मिनिटातच खाणार आहे ना, म्हणून होणार आहे. इथे मी 28 तारखेला हा आला, याने हा मोबाईल सिलेक्ट केला, पण माझ्याकडे मॉडेल नव्हतं, मी ते मागून याला देणार आहे, 5 दिवसांनी देणार आहे, मी 10 दिवसांनी देणार आहे, व्हॉट एव्हर इट इज. When is my revenue to be recognized of this particular goods? On 20th,
or on 3rd December or 5th December. का? हा? काय याला प्रूफ राहील? हा, डिलिव्हरी चलन. डिलिव्हरी चलन मगाशी स्किप झालं होतं आपलं. GRN बरोबर ते डिलिव्हरी चलन गायब झालं. डिलिव्हरी चलन इज देअर, ई-वे बिल इज देअर. तो तिथल्या तिथं आला म्हणून ठीक आहे. मला पाठवायचं असतं कुरिअरनी तरी ई-वे बिल काढावं लागेल. 2 लाखाचा मोबाईल आहे समजा, वेळ लागेल, काढावं लागेल त्याच्यात. हे झालं मोबाईल प्रॉडक्ट. ठीक आहे. आणि बघा, पे अटेन्शन. तुझा क्वेश्चन होता तो आता घेतो इथे. लँड विकतोय मी. आता काय म्हणलं, मोबाईल विकतो. आता मी लँड विकतो. लँड डिलिंग करताना मी कुठल्या तारखेला लँडचा सेल बुक करायला पाहिजे? ऍज पर एस नाही. कमोडिटी आहे ना, मोबाईल होती, मोबाईलच्या जागी फक्त लँड घेतली. कुठल्या तारखेला? बिकॉज तिथं जीएसटीची लायबिलिटी नसेल, लँड आहे, नाहीये. इन्कम टॅक्स तिथं आहे. कॅपिटल गेन का प्रॉफिट ऑन सेल ऑफ ऍसेट किंवा बिझनेस प्रॉफिट, व्हॉट एव्हर इट इज टू बी अकाउंटेड फॉर. पुढे तुम्ही 4480 लावा, नाही तर काही करा, पण आता तरी अकाउंटिंग करायचं आपल्याला. कुठल्या तारखेला बुकिंग करणार तुम्ही? अग्रीमेंट, डेट ऑफ अग्रीमेंट, विच देयर आर मल्टिपल थिंग्स हॅपनिंग इन दॅट. समजा फर्स्ट रिलीज देअर, त्याच्यात एक साधी पावती दिली आहे 10 लाख रुपयाची. अग्रीमेंट टू सेल झालं पुढच्या तारखेला, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे. मे मध्ये त्याला पोझिशन दिलं मी लँडचं, साफसफाई करून. वेन इज द सेल?